पत्रांना शबीरने मानतात. हेलो ओपन करो ढोलकी. स्वामी समर्थ उभे माऊली, स्वामी समर्थ उभे माऊली, दिसते कशी सुंदरता कशी गई, दिसते कशी सुंदरता कशी गई. स्वामी समर्थ उभे माऊली, स्वामी समर्थ उभे माऊली, दिसते कशी सुंदरता कशी गई, दिसते कशी सुंदरता कशी गई. माझी मानेश्वर माऊली, माझी मानेश्वर माऊली, दिसते कशी सुंदरता कशी गई, दिसते कशी सुंदरता कशी गई. स्वामी समर्थ उभे माऊली, स्वामी समर्थ उभे माऊली, दिसते कशी सुंदरता कशी गई, दिसते कशी सुंदरता कशी गई. हिंदू धर्म संस्कृती म्हटलं की प्रत्येक शुभकार्याची सुरुवात होते गणेश पूजनानं. सविनय सादर करत आहोत गणदर्शना. संदर्भ गणेश पुराण. विषय गोकर्ण महिमा अर्थात
रावणाचं गर्वहर गोकर्ण महिमा अर्थात रावणाचं गर्वहर 33 कोटी देवांना बंदिशाळेत ठेवून रावण आपल्या सिंहासनावर आरूढ झाला आणि त्याच वेळेला ब्रह्मपुत्र नारद लंकेत दाखल झाले. इथूनच कथानाट्याची सुरुवात. घोडिया भंगाची लागली से समजला घोडिया भंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची
विपरीत बुद्धी. आता हा लंकापती राजा रावण खरोखरच कैलास परत उठून फेकून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. आपल्याला काय कळीचा नारद मी कळीला साधन मिळाले. आता फक्त लांबून गंमत पाहायची. नारायण नारायण आलो शरण तुला हे चाल देवर्षी नारदाने आपलं काम चोख बजावलं. अहंकारी रावणाच्या डोक्यात ते सूळ उठवलं आणि त्या क्षणी हाच रावण आपल्या मातेच्या राजमहाने रवाना झाला. मातेच्या चरणी प्रणाम. आयुष्यमान भव पुत्र रावणा. माते अगं 14 चौघांचा राजा मी रावण ज्याने 33 कोटी देव बंदिवासात घातले. 33 कोटी देव ज्याला घाबरतात की ज्याच्या भक्त असुरी असण्यामुळे गर्भवती स्त्रीचा गर्भ पाडला जातो. अशा शूरवीर पराक्रमी रावणाच्या मातेने एक वाळूचा शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना करावी. नाही माते ही फार केल्याची गोष्ट आहे. जी या लंकापती राजा रावणास कदापि मान्य नाही. पुत्र रावणा हे वाळूचं शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. त्या महान शिवशंकराचे मूल आत्मलिंग मिळवणे शक्य नाही. माते शिवशंकर भोळा आहे आणि आम्ही सारी असुर जमात त्याचे भक्त आहोत. त्यांच्याकडून ते मूळ आत्मलिंग मी प्राप्त करून घेतो. मग कुशाला पण तपश्चर्या करा. नाही रावणा ते शक्य नाही. त्यासाठी तर त्या महान शिवशंकरची घोर तपश्चर्या करावी लागेल. माते तुला ते मूळ आत्मलिंग मिळवून देण्यासाठी तपश्चर्याच काय? हा लंकापती राजा रावण आपला प्राण देखील गमावण्यास तयार आहे. या क्षणी कैलास परत जातो. त्या महान शंकराची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतो आणि होय म्हणून त्यांच्याकडून ते मूळ आत्मलिंग प्राप्त करून घेतो. माते आशीर्वाद दे. माते आशीर्वाद दे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मृत्युंग असणाऱ्या रावणानं 52 रागांमध्ये शिवशंकराला आळवण्यास सुरुवात केली. अघोरी तपश्चर्या सुरुवात केली. ब्रह्मांड हल्लं आणि हीच बातमी देण्यासाठी देवर्षी नारद अमरावतीवर दाखल झाले. नारायण नारायण सांभाळावे आमादेना सांभाळावे आमादेना सांभाळावे आमादेना सांभाळावे आमादेना
आपलं या इंद्राला स्वागत आहे. देवऋषी नारद, मी आपली अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो. नारायण नारायण. हे देवादिदेव इंद्रदेवा, अहो या नारदाची इतक्या आतुरतेने वाट पाहण्याचे कारण तरी कोणते? काय सांगू मुनिवर्य आपणास, तो लंकापती राजा रावण आपली माता कैकेयीला शिवशंकराचे मूल आत्मलिंग मिळावे म्हणून कैलासावर घोर तपश्चर्या करत आहे. देवऋषी, त्याची तपश्चर्या जर का यशस्वी झाली तर फार मोठा अनर्थ घडेल. शिवशंकराने प्रसन्न होऊन त्यास मूल आत्मलिंग दिले व तो घेऊन लंकेत गेला तर तो अमर होईल व त्याचा कोणाच्या हातून उद्धार होणार नाही. तेव्हा मुनिवर्य, आपण काहीतरी मार्ग काढा, नाहीतर तो माझ्या इंद्रपदाला देखील धोका उद्भवशील राहणार नाही. नारायण नारायण. हे देवादिदेव इंद्रदेवा, आपण निश्चिंत राहा. आपण कोणतीच काळजी करू नका. या संकटातून शिवपार्वतीचा पुत्र बाळ गणेशच आपली मुक्तता करेल. तेव्हा आपण त्या बाळ गणेशाची आराधना करा. येतो मी. केली देवानी आराधना बाळ गजाननाला. केली देवानी आराधना बाळ गजाननाला. हे वंदन माझे गौरी नंदना, धावत यावे मूषक वदना, धावत यावे मूषक वदना.
लंकापती राजा रावण आपली माता कैकेसीला शिवशंकराचे मूळ आत्मलिंग म्हणून कैलासावर भूत तपश्चर्या करत आहे. गजानना त्याचीही तपश्चर्या जर काय यशस्वी झाली तर फार मोठा अनर्थ घडेल. तेव्हा गजानना आपण त्याच्यावरील मार्ग काढावा. या आरवणी विभागामध्ये मी सातत्याने कार्यक्रम करतो आणि त्यामुळे रसिक प्रेक्षक मला ठाऊक आहे. इथला कला रसिक जाणकार आहे. कलावंताच्या पाठीवरती नेहमीच कौतुकाची थाप देणारा हा माझा मायबाप रसिक आहे. आणि याच माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांमधून आलेलं पारितोषिक श्री प्रकाश राजाराम जाधव, श्री प्रकाश राजाराम जाधव मधलीवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजू मेस्त्री यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आहे. आम्हाला म्हणतात या बक्षीसच्या त्यांचे मनाचे आभारी आहे. देवर्षी नारदांनी विधीचं विधान प्रदान केलं आणि त्यावरती देवांचा सर्वसभापती शोककर्ता विघ्न विनाशक गणरायाला नेमकं काय होईल हे ब्रह्मांडाला समजावून सांगितलं. हे त्रिभुवन हलू लागलं होतं. रावण पावन्न नागांमध्ये शिवशंकरास आडवत होता आणि त्याच वेळेला विश्वविधाता शिवशंकर समाधीस्थ होता आणि म्हणूनच देवर्षी नारद कैलासावर दाखल झाले. ब्रह्मपुत्र नारद आज अचानक कैलासावर येण्याचे कारण? नारायण नारायण. हे महादेवा, हो लंकापती राजा रावण त्याची माता कैकेसी हिला आपले मूळ आत्मलिंग मिळावे म्हणून कैलासावर आपली घोर तपश्चर्या करत आहे. यदा कदाचित त्याच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन आपण आपले मूळ आत्मलिंग त्याला दिले तर फार मोठा अनर्थ घडेल आणि याचीच कल्पना देण्यासाठी मी येथवर आलो होतो. नारद मुनी, तपश्चर्याचे फळ देणे माझे आद्य कर्तव्य आहे. रावण जरी राक्षसी वृत्तीचा असला तरी तपश्चर्याचे फळ मी अवश्य देणार. नारायण नारायण. देवांना संकटाच्या वेळी सावध करणं हे मी माझा आद्य कर्तव्य समजतो म्हणूनच येथवर आज आलो होतो. खुशाल दे आपले मूळ आत्मलिंग. नारायण नारायण. आकाशिता चंद्र माझ्या, आकाशिता चंद्र माझ्या शोभे अंगणात पंढरीत विठ्ठल धरतो शनीच्या घरात, शनीच्या घरात. आकाशिता चंद्र माझा, आकाशिता चंद्र माझा शोभे अंगणात पंढरीत विठ्ठल धरतो
शिवशंकरास अडवलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या शिराचं यज्ञ कुंडामध्ये आहुती देणं चालू केलं. ब्रह्मांड हलू लागलं. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. हे लंकापती रावणा, उठ. तुझ्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालो आहे. माग, तुला हवा तो वर माग. हे भोलेश्वरा, आपण महान आहात. आपण जाणता की स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यावर फक्त माझी म्हणजे लंकापती राजा रावणाची सत्ता आहे. मला कोणताही वर नको. परंतु माझी माता एक वाळूचा शिवलिंग स्थापन करून त्याची आराधना करीत होती. ती गोष्ट पाहता क्षणी माझ्या तळप्याची आग मस्तकात गेली. म्हणूनच म्हणतो भोलेश्वरा, मी माझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झाला असाल तर आपले मूळ आत्मलिंग मला द्या. बस. रावणा, तपश्चर्याचे फळ देणे माझे कर्तव्य आहे. हे घे माझे मूळ आत्मलिंग. पण एक गोष्ट लक्षात ठेव रावणा, लंकेत जाईपर्यंत हे मूळ आत्मलिंग तू जमिनीवरती ठेवू नकोस. जर का तो मूळ आत्मलिंग जमिनीवरती तुझं मूळ आत्मलिंग सह माता पार्वती नागराज नंदी तुझं सर्वस्व देवांवरती निघाले. अमर झालो मी. रावणानं शिवशंकराचं मूळ आत्मलिंग मिळवलं. भूतकान का काढायला लागला तू? अरे लोकांची वय बाय भाल्या दोपटा बघितलास काय? हो सगळी गाय पण बघायला लागली. हो हो हे गुराख्या, माझं एक काम करशील काय रे? कोणता वेगळा आहे? हा आमच्यातला नाही. हे बाबा तुला मी ओळखले नाही. काय वाटली चुकलास का काय? हे गुराख्या, लंकेचा राजा लंकापती रावण म्हणतात मला. या महान शंकराची घोर तपश्चर्या करून
त्यांच्याकडून हे मूळ आत्मलिंग मी एकवर घेऊन आलोय. मला लघुशंका झाली आहे, त्यामुळे थोडा वेळ तू हे सांभाळावं अशी एकमेव माझी इच्छा आहे. लंकेचा म्हणतो मी राजा रावण त्या शिवशंकरांची घोर तपश्चर्या करून आलोय, त्यांचं मूळ आत्मलिंग इथपर्यंत घेऊन आलोय आणि मला लघुशंका झाली. अगोदर तर सगळं समजलं, म्हणजे लघुशंका म्हणजे काय असलो, लघुशंका म्हणजे काय असं, काय झालंय का याला, त्याला तरी काय विचारायचं, कोण तिकडे करू बाय काय बरं झालं असं त्याला. याला हे जाईल असू दे असू दे, तुला काय झालं मला समजायला हवं ना. तू आता तिकडे काय पण आता ताडून बोलतो. बरं मी काय तुला घेतो पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिचे मी ते येईपर्यंत हे मूळ आत्मलिंग तू जमिनीवर ठेवू नकोस. मी काय म्हणतो हे इकडे बघ काय ना राम ना बघ, हे हे झालेलं कोणला आहे, तुला का मला, अरे हल्लीला कोण आहे, तू का मी, आणि तू वराटतो पंचवर. हे गुराख्या, काय अडलेल्याला मदत करणं हे तर धर्मशास्त्रच सांगतं ना रे. हो पण येतं बरोबर आहे. आता हल्लीला म्हटलं मदत तर करायला हवाय. आता मला पण धर्मसंकटात टाकलं ना, काय करायचं. अबे राव ना, मी काय म्हणतो हे मी काय तू आणलेच तर घेन, पण आम्ही गुराकारता घडी आहे, ही समोर दिसताय ती माझी गुरु आहे, ती एकदा गेली की मला बघ त्याच्या मागे जायला लागेल, मग काय होईल बघ. अरे गुराख्या, हा यदा कदाचित तुझी गुरे जाणार तर नाहीत ना. टाइम झालाय ठीक आहे, वाटायला एकदा लागली की ऐकतात, बाकी काय नाही. वाड्याकडे गेली मी झुंजता. अरे मग यावर काहीतरी उपाय काढ. उपाय आता काय काढायचा, काय बरं उपाय काढायचा. हा हे बघ, हे मी तुला 3 हाका मारेन, तिसऱ्या हाकाला इथे आलाच तर ठीक, नाही तर मी काही देशी ते खाली ठेवीन, मी आपला माझ्या मार्गाने बघ, तुला जमलं तर बघ. ठीक आहे, ही अट मला मान्य आहे. करशील नाही ते काय, हल्ली जातं जायचं बघू. आणत मग काय घेतो मी आता, काय अडलास तू पण. हो हो नाही काय करीत नाही. हो भाल्या हो. अरे हे राग केला का काय हे, अरे हे दचल मला हे, अरे हे काय झालं, अरे हे केला वाटत नाही नाही नाही, मी तुला काय करीत नाही. मागा गप बसला असं घेतलंय तुला, मागं बघू नको, थांब इथं बघ, पुढं बघ माझी बघ. हा 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 असं हा हा. हे गाय काय पट विठला गाय 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 पट अरे माझी गुरं गेली, अरे अरे ही लंगडी गाय थोडी मागे आली, आणि ह्याचा पण कुठं पत्ता नाही. हा गेला कुठं, एवढा टाइमला लागला नाही पाहिजे, काम बारकच होतं. मग आपलं काय ठरलंय, 3 हाका याला मारायच्या, आला तर ठीक, नाही तर हे काय आपलं ठेवायचं नाही, आपण आपलं निघून जायचंय. गुरं तर माझी गेली नाही, आपण पहिला हात मारून बघूया. अरे रावणा, हा लांब गेला बा कुठेतरी, जवळ इथं बांधा बिंदाच्या आड कुठेतरी जायचं, आम्ही लांब जायचं नाही, आपण दुसरी हाक मारून बघूया. अरे रावणा, छे याचा पायरोच नाही कुठं, हा लय लांब गेला, इथं कुठेतरी पारे असायला हवा जवळ. हा सांगून गेला याला, याने मला फसवला, हा यालाच गेलेला, नाही तर एवढे द्यायला हवा होता. आपलं भाव ठरलेलं आहे, तिसरा हाक मारायचा, आला तर ठीक, नाही तर ठेवायचं, आपण आपलं निघून जायचं. गुरं तर काय माझी गेली, आपण आपले हात मारून बघूया. अरे रावणा, छे याचा काय पत्ता नाही. नाही तू गुराखी नसून गुराख्याच्या रूपात दुसराच कोणतरी आहेस. सांग मला तू कोण आहेस. हे खमेंडी रावणा, मी कैलासपती महादेवांचा पुत्र बाळ गणेश होतो. आपण हे शिवात्मलिंग लंकेत घेऊन जाऊ नये म्हणूनच मी गुराख्याच्या रूपात येथे उभा होतो. हे गणेशा, तुम्ही महान आहात. या मूळ आत्मलिंगाची ते स्थापना करून
तुम्ही माझे घरवारण केले, आज मी हरलो. हे लंकापती रावणा, तू तुझ्यातील अहंकारामुळे मला ओळखू शकला नाहीस. तो गुराकी मी बाळ गणेशच होतो. हे रावणा, तुझ्याकडील हे आत्मलिंग येथे ठेवल्यानं त्याची येथे स्थापना झाली. हे ठिकाण गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध होईल. हे गणेशा, आज जरी माझी हार झाली असली तरी साऱ्या देवताने एक गोष्ट सांगण्यात विसरू नका. भगवान विष्णूला 7वा अवतार धारण करून मला माझ्या लंकेत जेवणात मारावं लागेल. हॅलो हॅलो, आयोजकांना एक विनंती आहे, पाठीमागे जरा पाण्याची व्यवस्था करा. पाणी संपलं.
भवानीची आराधना करूया. गणाधीश द्वेष सर्व गुणांचा मुळारंभ रंभ तुने गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा हात जोडून देवा तुला करीतो मी आराधना हात जोडून देवा तुला करीतो मी आराधना या वेळा
दुर्वा दिवेश मध्ये अक्षय विजय पडे आणि त्रिशा विजय पडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे उदय काका रानडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 51 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सुनील पडे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलंय. नमन मंडळ या बक्षीसच्या त्यांचे मनस्वी आभारी आहे. कला क्षेत्रामध्ये गणरायाला जितकं महत्व आहे तितकंच अनन्य साधारण महत्व आहे माझ्या गवळणीला. माझ्या गवळी बांधवांचं परमभाग्य. यादव कुळामध्ये गवळ्यांच्या जातीमध्ये परब्रह्म विष्णूने 8वा कृष्ण अवतार धारण केला. राधा कृष्णाचे पवित्र प्रेमबंध म्हणून कला क्षेत्रामध्ये गवळण ही तितक्याच ताकदीने गायली जाते, प्रदर्शित केली जाते. पहाटेचा प्रहर होता. भगवंतानं सवंगड्यांना हाका मारल्या. खेळ खेळण्यासाठी तो डाव रंगला होता. कंसाच्या वधाचा तो डाव रंगला होता. भगवंताच्या अवतार पूर्तीचा तो डाव रंगला होता. ब्रह्मांड नायकाच्या एका अगण्य खेळाचा. देवांच्या चरणी प्रणाम. देवा ओ आम्हाला सकाळ सकाळ का बोलवलं होतो? आजपर्यंत मला पुढे केल्या अनेकांचे घरी जाऊन सोडले. आपासून यासारखे बहुतेक देशमध्ये दिले. पण काय झालं देवा? माझ्या आई वडिलांनी जन्मला आता 6 भावांचा चार माणसाला तो दुष्ट कौल की ज्याचा वध केल्याशिवाय माझे उद्धार कार्य पूर्ण होणार नाही. अरे देवा, पण तो तुझा मामा ना रे? सवंगड्याला तो अधर्माने बघतो त्याला क्षमा नाही. भक्त कोणाचो त्याला योग्य शिक्षा देणे हे माझे कर्तव्य आहे. बघ गोबड्या, देवाचं बरोबर आहे. देवा चला मग आपण मथुरेवर स्वारी करूया. प्रसंग बाकाय युक्तियुक्तीने कंसाला हैराण करून सोडले पाहिजे. यासाठी कंसाच्या चातुर्वर्यात दैदूत घेऊन जाणाऱ्या गवळींचा बाजार बंद केला पाहिजे आणि ही कामगिरी पेंड्या सुद्धा तुम्ही पार पाडली पाहिजे. बरोबर आहे देवा. गोबड्या भगवंतानं अवतार समाप्तीच्या दिशेनं सुरुवात केली. सवंगड्यांवर एक जबाबदारी दिली. कोंबड्यानं माग दिली. कुंजवन जाग झालं. गोकुळच्या गवळणी थाटमाट करू लागल्या. सया सवंगड्यास हाका मारू लागल्या. ये हॅलो रविवाराला चला झाली ही पहाटना. रविवाराला चला झाली ही पहाटना. आवरासया नोग्या डोईवरी माठना. आवरासया नोग्या डोईवरी माठना. रविवाराला
पत्र्याचा बाजार आपण पोरी मिळून पत्र्याच्या बाजारात जात आहोत कर. पण तुला रस्त्याची माहिती आहे का ग? नाही का राजे, मला मुळीच माहिती नाही बघ. मग तुझ्या ओळखीची कोणी शाही झाली? ओळखीची अगं ती वरच्या इथली मावशी आहे बघ. वरच्या आलीतली? हो वरच्या इथली, तिला हाक मारून बघ. अगं तिचं आणि माझं कालच भांडण झालंय. तू टाक मार. तुम्ही काय मानवत बसलेले असता, मी चाक मारते. मावशी अगे मावशी. अगं आले ग, नवऱ्याला मांडीवर घेतलाय, त्याला पाचते आणि लगेच येते बघ. थांबा थांबा ग पोरीनो, थांबा येते मी बाजाराला. थांबा थांबा ग पोरीनो, थांबा येते मी बाजाराला. दूध पाणी दे नवऱ्याला माझ्या बाजाराला. ये दूध पाणी दे नवऱ्याला माझ्या बाजाराला. हॅलो, रसिका हो. रसिकामधून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे सुनील पड्यार यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे पाचघर महिला मंडळ या माझ्या माता भगिनींकडून 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या नमन मंडळासाठी आलेलं आहे. त्याचप्रमाणे रवींद्र सकाराम घाणेकर गुरुजी यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रितिका रवींद्र शिगण, आयुष रवींद्र शिगण आणि आरंभी रवींद्र शिगण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आमच्या या कार्यक्रमासाठी आलेलं आहे. त्याचप्रमाणे रघुनाथ सोमा बेंडल आणि सहपरिवार यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच समीर काशीराम बेंडल यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे दीक्षा दत्ताराम बेंडल आणि समर्थ नितीन बेंडल यांच्याकडून आमच्या या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे भाई डिके गाव कुशिवडे यांच्याकडून आमच्या या छोट्या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही बक्षीस दात्यांचे मार्गेश्वर प्रासादिक नाट्य नमन मंडळ मुरादपूर शब्दाचे आभारी आहोत. धन्यवाद. अगं बाई ग, जमलं ग बाई. अगं चंद्रा, मावशी दिसते का नाही भारी? मावशी साडी बघ कशी लपलपते. चष्मा पण नवीन घेतला ना बघ. अगं हे पोरीनो, काय ग मावशी? मी नवीन चष्मा लावला, नवीन साडी देते. तुमचं काही गेलं? नाही ग मावशी, आमचं काहीच नाही गेलं. तुमच्या नवऱ्याचं काही गेलं? मावशी त्याचं तरी कशाला नाही? काय मेले सांगताय तुम्ही माझ्यावर? मावशी अंगावर नको येऊ. अंगावर नाही येतंय. अगं जळत नाही ग, दिसले ते बोलले. मी दिसली ती बोलली. अगं मावशी एक विचारू का ग? विचार एक काय 100 विचार त्यासाठी मी ते आले.
मावशी 100 नको, एकच विचारते तर एकच सांग. आणि मध्ये एकच सांगते, विचार. अगं मावशी तू नवऱ्याला आतमध्ये काय बदलतीस ग? आलं तुझ्या मनात काढ. नाही ग मावशी, शंका विचारली. अगं गेले 6 महिने झाले माझा नवरा अंथरुणाला खेळलाय. म्हणजे आजारी आहे? हो आजारी आहे, त्याला कर्कऱ्या रोग झालाय. अगं मावशी कर्करोग रोग नाही ग, कर्करोग कसं कर्करोग चाललं काय ते कर्कऱ्या रोग झालाय. मी मांडीवर घेऊन औषध पाजत होते. तुला काय वाटतं? पाजत नाही, आणि गेल्या वर्षी टाकले ना मी. मावशीची मला आडत नाही ग. बघ ना मावशी, मी एक विचारलं अगं. आहे तुझ्याकडे विचारायचं? हो एकच विचारते. बरं विचार. मावशी त्या नवऱ्याचं नाव काय ग? अगं एवढ्या वर्ष माझ्याकडे मथुरेच्या बाजारला येते, तुला माझ्या नवऱ्याचं नाव नाही माहित? नाही ग. काय ग तुला पण माझ्या नवऱ्याचं नाव नाही माहित? अगं तू कधी सांगितलं असेल तर सांगू ना. तू कधी विचारलं? आता विचारलं नाही तर सांग. ऐका, कणकण कुठली मनभर माती, मना मातीच्या उभारल्या किती सुधारले काम. आकाबाईच्या पाठी सासूबाईच्या पोटी जन्मले राम. राम नाही म्हटलं, नाव नाही घेतलं. 32 पानं 32 सुपाऱ्या. 32 पानाला लावलं तू ना, तोंडात विडा बोलू कशी, गळ्यात गंठण लवू कशी. टाळ ताडाचं, पान वाडाचं, फुल जायचं, दूध गायचं. बहीण भावाची, लेक माडकाची, सून डोक्यांची, बायको महेश डोक्यांची. ऐकलं का नवऱ्याचं नाव? परत येऊन विचारलं बसतो या नवऱ्याचं नाव काय म्हणून. नाही ग नाही. बरं तुम्ही एवढ्या सकाळी मला आवाज काय दिला? अगं मावशी आज बुधवार, मथुरेचा बाजार. आम्ही पोरी मिळून मथुरेच्या बाजारात जात आहोत, पण आम्हाला रस्त्याची माहिती नसल्यामुळे तुला मारली बघ. अगं लागते कधी म्हातारीची गरज लागते. मावशी आता भाव नको, चल लवकर बाजारला. अगं भाव नाही खात आहे, मी फक्त सांगितलं म्हातारीची गरज लागते. आता तुम्ही आजच्या तुम्ही पोरी आहेत ना, पुढे कुठे जाऊन तुमचा पाय बी घसरला तर करणार काय? म्हणून म्हातारी पाहिजे सोबत. अगं चंद्रा मावशी काय ऐकायची नाही. चल नाहीये सांगितलं तुम्हाला फक्त. चला जाऊया बाजाराला. सकाळी कुठे दरवाजाला, दुपारी कुठे दाराला, रात्री कुठे कपाटाला. इकडून काढते इकडे चिकटवते, तिकडून काढते इकडे चिकटवते. उद्या तुमचा नवरा पण शेतात निघून चिकटतो. ह्या बायका आहेत ना, नदीवर धुवायला गेल्या की सांगणार आमची नवरा बाहेर केली चाललाय. बाहेर केली तर शिक्का तुमच्या नवऱ्यावर. मावशी बाहेर केली म्हणजे काय? ते माहित नसेल तुला? नाही ग. बाहेर केली म्हणजे फॉरेन रिटर्न. आता फॉरेन रिटर्न म्हणजे काय? एवढी तू शिकलेली तुला फॉरेन रिटर्न माहित नाही. फॉरेन रिटर्न म्हणजे तुला माहित नाही. मला पण माहिती. चल जाऊया बाजाराला. सांगायलाच पाहिजे. हो सांगायलाच पाहिजे, नाही तर पुढे जाऊन तुझ्या मालाची विक्री कशी होईल. मग चंद्रापासून सुरुवात कर. काय चंद्राबाई? नाही का मावशी? अगं तू काय घेतलंस बाजारात जायला? सांगितलंच पाहिजे. हो सांगितलंच पाहिजे. एक तर विक्रीला घेतली कोथिंबीरची गाडी. बरं विक्रीला घेतली कोथिंबीरची गाडी, नेसले बघ पितांबर साडी. हे पितांबर साडी नेसून हो मागे या मीराबाई. नाही का मावशी? अगं तू काय घेतलंस बाजारात जायला? विक्रीला घेतलं बघ साधं सूट. अगं तुझ्याकडे गरिबी झालेली असते काय ग, आणि साधं सूट नेसून हो मागे या तुम्ही पुढे. अगं तू काय घेतलंस बाजाराला जायला? काय सांगतेस? काहीच नाही घेतलं. मग काय येतेस ग बाजाराला? काय सांगतेस? मजा म्हणून येते. पुढच्या वेळी कोणतरी पदार्थ घेऊन ये. आता हो मागे राधाबाई. नाही का मावशी? काय मुरट ते कमी मुरट. पोरांनी बघितलं ना तुला उचलून घेऊन जातील. आता कशाला बोलवलेस ते सांग. काय तू मोठी बॅरिस्टर लागून आलीस काय ग? मावशी अगं तू काय घेतलंस बाजारात जायला? मी पण सांगितलंच पाहिजे. नाही तर तुझ्या पुढे जाऊन मालाची विक्री कशी होईल? ऐक तर मग विक्रीला घेतलाय खावा. खरं पाडलेला रवा. नाही का मावशी? दूध आडवून केलेला खावा. दूध आठवून केलेला
उचलीला घेतलाय खवा नेसले बा शालू नवा आणि माझ्या मथुरेच्या बाजारात जायला तो बघितलास काय म्हटलं तो मोबाईल घेऊन आहे तो चिकना बघा मोबाईल तो तुला कधी घेऊन जायचं तुला पण समजणार नाही तर हो मागे आता काय झालं तुला बोंबलायला आमच्या साऱ्या पोलींची चौकशी केली तू काय घेतलं नेसलं सांगितलं नाही अगं माझं काय आहे ग माझं रिसर्च कशात काय नाही हा फटक्यात पाय तरी पण काहीतरी घेतलं असशील तरी पण आता थोडीशी रताळी घेतली रत्ताली हो रताळी घेतली अगं मावशी काल मंगळवार माझा उपवास संपूर्ण देवरूप बाजार फिरले पण एक रत्ताळ मिळालं नाही बघ काय सांगते संपूर्ण बाजार फिरून आली तुला एक रताळा भेटला नाही काय ग इकडे आवडे द्यायचा बाजाराला आता मला माहित नाही ना इकडे पण भेटतात बरं ठीक आहे पुढे काय केलं घरी गेले 2 बटाटे घेतले 2 बटाटे घेतलीस कापले भाजी केली हा. खाल्ली आणि झोपले बघ घर आता बाई वेडी आहेस तू वेडी काल मावशी अगं रताळी काय बाजारात भेटतात काय ग मग कुठे काय भेटतात रताळी जमिनीत भेटतात जमिनीत हो जमिनीत भेटतात वरचा पाळा पाचोला माती व्यवस्थित बाजूला करायची खाली सर्व ही रताळी काय रे काय देणार रताळी त्याला विचार बरं जाऊया बाजाराला अगं बाजारात जाता एक सुंदरचं गाणं पण घे हॅलो माझ्या मायबा प्रसिद्ध प्रेक्षकांकडून आलेलं पारितोषिक संचित पेंडल खास छोट्या गवळ्यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक त्याचप्रमाणे सिद्धू पेंडल यांच्याकडून देखील आमच्या या छोट्या गवळ्यांसाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे चंद्रकांत सोनू पेंडल सकाराम गुणाजी पेंडल आणि आद्या महेश फेपडे यांच्याकडून छोट्या गवळ्यांसाठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे या ठिकाणी जाणकार कलारसिक आहेत आणि त्याचबरोबर या कलेवरती प्रेम करणाऱ्या रसिक वर्गाबद्दल छोटी गवळ्यांचं आहे त्याचं नाव आहे कौस्तुभ पांढरे आणि वय वर्ष 6 ज्या वयात मुलांना हात धरून चालायला शिकवलं जातं अशा वयात हाच कलाकार तुमची सेवा करतो मायबाप हो एका टाळ्यांच्या गजरानं माझ्या छोट्या कलाकाराला मानवंदना द्या वय वर्ष 6 कौस्तुभ भांडावे धन्यवाद साऱ्या मिळून जाऊ चला साऱ्या मिळून जाऊ चला निघा Yeah.
काय ते पाहायला काय सांगतोय का दाखवलं मी गुलाबला गेला ना गुलाबला गेला म्हणजे हलती पोती गुलाबला गेला आयशी काय तुकडा तुकडा दिलेला काय दाखवलं चायचा भूत काय काय भांतोला देईल कशी कोण हा म्हणतो ए बांधतो म्हणजे मी माझ्या आयती बोलो बांधतो म्हणून तुला उपाधी पाठवते. तू काय करता अरे गेलो उपायची पोती मालावर आणि मग गुलाब घेऊन गेला आणि मला भूक लागली गेले भूक लागली भूक लागली म्हणजे काय माझ्या हातल्या सगळ्या पिलवाटल्या शाप पिलवाटल्या. शाप पिलवतून गेल्या मग काय काय काहीतरी खायला तू काय तो प्राण्यात गप काय मी गप आलाय मग इकडं तिकडं बघितलं हा 1 किलोचं झाड दिसलं कुठं तुझ्या मालावर मालावर मग 1 किलोचं झाड केळीचं झाड मालावर मग तुझ्या बाप्पा मारलो माझ्या मग बघितलं होतं मग कोपड्या बघितलं असेल ते. तुझा मग आपला काय म्हटलं आता किल्लीच्या मुदाजवळ गेलो हा. मी वर बघितलं तर काय 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 अरे एवढा माता केलीचा घर वा वा एवढा एवढा माता केलीचा घर हे आम्हाला पण आणले ना अरे काय आणू केली. तुला ऐकून तर घे काय ते आहे तुला? तुला घालात एकच केलं पिकलेलं एवढ्या मोठ्या केळीच्या घरात एकच गेलं हो, होतं धान्याला एकच केलं पिकलेलं अन्याला एक ते केलं पण घातलं दांड केलं झालं दांड केलं आता मग एक केलं बाथरूम एवढं केलं कळलं की माझं पाठ बनलं म्हणून काय केलं काय केलं? काय केलं तर तुझा काय केलं वर पाय गेले हा आणि मुदा आता हातात घालला वर पाय वर पाय आणि मुदा आता हातात घालला आणि पोचून शरीराला वर गेलो पाय करून खाली टोक आपला वर गेला हा. बोबड्या काम करीत ना ढकलली का? पुढं काय झालं नाही बोबड्या काय केली तुला? अरे फुलं काय झालं म्हणजे गेलो घालात हा असं केलेला हात घातला असा केलेला हात घातला हा जेवल्यात काय झालं काय झालं? काय झालं काय झालं आणि याला बॉम्ब मारला अरे त्याचे जेवल्यामध्ये बॉम्ब मारला अरे केळीची चाल हातात आली आणि तसा शेंद्यावरून मुदात आलो जेवला मोठा केळीचा काटा पायात तुटला अरे हे मेल्या पेंद्या. काय रे? केळीला काटे म्हणजे बापाने लावले होते तुझा म्या? ही मावशी आहे मावशी मग गोकुळची मावशी मावते माझ्या केळीला काटा आहे काय सांगतो तुझ्या केळीला काटे त्याला विचारायचं केळीला काटे एक दिवस तुला पत्नी का द्यायला थांबलं काय आमचा बसून तरी काट्यावर आहे तो चलता म्हणायचं. माहिती नाही हे पेंद्या हा, हा. मी तुझ्याकडे एक प्रेमाने गोष्ट आणली दम्या? हा ऐका, आणला नाही. ए पेंदे आम्हाला पण तुम्हाला नाही मला आणलेलं आवरात लावली. मग काय आणलंय तरी काय तुझ्यासाठी ना हा हा आणते ना थांब. अरे तुझ्यासाठी ना मी हा. दही आणलं अरे दही. बाप, याला धुंगाण तुझं मोडलं नाही का आता ताडलं काय आधी त्याला मला कसा? कमाल मोडलेली आहे शाप. लय म्हणतं आणलं तुझ्यासाठी काय झालं का तुम्हाला बघायला अरे पेंड्या तुला हाताला लागले माहितीये काय आज तू नाही मारलेली तुझा मी हात या बी बोले मारला बोबड्या राग मारणार. हात तू मारलीत ना काय बोलतो काय हा अरे मेला बॉम्बातला तू ना ए, मग गेलं मारला कशाला बॉम्बातला देवपणे काय झाला कामगिरी चांगली कामगिरी कतली 16-17 बघ जाम्या कामगिरी कसं दिले बोलतो बोबड्या काय तेव्हा ते व्यवस्थित द्या. देव आपण कामगिरी कोणाला सांगितली आहे बघ हा जाम्या हा पत्त्यावर थांबणार की माझी फुलं तिकडे मालावर आहे मी तुला कामगिरी सांगतो. तू अजिबात थांबायची नाही तो आम्ही तुम तिकडे उभा आला बॉम्बात हा ना कामगिरी येणं थांबायची बोबड्या बाप पटकन काढली ना, राग काढायला लागली ना आपल्याला. पहिला थांबणार नाही कामगिरी पत्कन गाडी थांबून टाक 16-17 गोपीरा हात मारतो बघ हा आता अंगाव काय म्हणून येतो अरे बोबड्या काय झालंय काय तुला तुझी गेली वाचता तुझी झडली नाही ती जी अरे मेला तर कामगिरी काय ती फटकन थांबून झाली ना. पेंद्या अरे अडॅक माहिती अरे आहे आला ना तर नाही भुलगुलतो पवित्र मी कामगिरी सांगतो ना म्हणून तुला कामगिरी तू अशी बॉम्बात जाणार तू तो आणि मी त्या दिन गप मी तुला सोबतच काळजी सांगतो काय करू नको, मी कामगिरी बॉम्बल्या मी तुला शेवटचं सांगतोय कामगिरी काय ती फटकन थांबून टाक सांगतो 16-17 हा. 360 गोपीरा हात मारतो बघ तुला मी मला सांग हा धनामला जेव्हा धुईन कोण होती रे तुम्ही ना दादा मला काढत टाक. अरे तेव्हा तुझी जीभ फाटून बाहेर काढायला लागते ना तर ही पिला आम्हाला भोगायला लागते लागली बघ आकडी बिकडी नाही आकडी येत तुला ए पेंद्या मी सांगतो अजिबात नाही. तू थांब मी तू उभा राहा अरे तुम्ही तो बॉबल्या तुला जेवतच सांगतोय आता कामगिरी सांगितली नाही काय काळजी मी तर थांब घेऊन निघून जाणार काळजी मला तिथं करायला लागतंय पटकन थांब. कामगिरी काळजी पटकन थांबून टाक
16,360 रुपये का 8 मार्क रम्या तुला जरूर जाऊ दे तो आणि तुझं नाही तर तुझं काय ती कामगिरी थांबून टाक. तू मागा तर गप्प बोलायला गेला. मी सांगतो कामगिरी त्याचा ऐकू नको. त्याची गाडी आला तर पुढे जायला नको. ऐकून घ्यायला नको. त्याला पुढे गेली बोलला तरी काय ऐकून घेणार काय बोलला तुला मी कामगिरी काची पद्धत थांबून टाक. आपल्या गोकुळातल्या 16,360 गोपिका 8 माठ करून मथुरेच्या बाजारात चालले मथुरेच्या बाजारात जातात आणि त्यांना थांबवून त्यांचा अडकाव करून त्या पिंपळाच्या पारावर बसून ठेवायची कामगिरी पेंद्याला सांगा असं कृष्णाला आम्हाला सांगितलेलं आहे. मग विचार बाबड्याला तुझं नाव सांगितलं देवाप्पा तुझी काढला देवाप्पा काय सांगताव का मला काय म्हणायचं मला जाईनात का जाईनात का म्हणजे अरे आपल्या गोकुळात तयार होणारं सगळं हे तरी तू जायचं सगळं मथुरेत घेऊन जातात. काय सांगताव का मला सांग एवढ्या झाल्या गौरी अजून आपल्याला भेटणार आहे अरे येणार का काय तू बाबड्याला विचार. अरे त्यांच्याकडचं नाही मूलत आहे काय काय अरे दही दूध ताक भेटणार तुझ्या घरात ढोला आहेत ना तुझ्या घरात ढोला आहेत ना तर तुला स्वतः कसला आलाय तुझा तर आलाय मग मला काय करायचं आपल्याला खायला खायला देवबाबा बोलला आपलं सगळं खायचं. भूक पण लागलेली आहे त्याला केलं हातात आलंच नाही ना त्याच्यामुळे पडलं डोळे नाही आहे तुझं डोळे मग अरे पेंद्या जरा असं फक्त मागं बोलून बघ फक्त बघ तू पाठीमागं बघ 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 त्याला त्याला थांबायचं की नाही बघ जरा बघ काय तर लाख 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 डोळे दिखलं आमचे डोळे दिखले म्हणून तुला बोलवला. माझा आता नंबर वाढणार होते हा काय काम विचारायचं तरी काय बघ बघ आतलं काय तरी मी आता लांब केलं हाताने माझा खवाल नाही बोलून टाकी तुझ्या मुलं झालं होतं म्हणजे माझा नायका बोलून टाकी काय बोलून तरी चालेल माझ्या फोनाला बोलवलं वाय मी नाही बोलवलं दावीत ना अरे मग काय विचारू काय जा तू जाऊन मी या गवळीला विचार जाऊ गवळे तुम्ही आलेल्या कुठे जायच्या कुठे एवढं मग काय करायचं मला समजले रे तुझा तोंड मी गप उभा का तुझा मी जातोय मी मागाय नाही तुझं वायला काय विचारायचं वाचा येत नाही म्हणून विचारतो काय नको राग काढायला बघा जातोय तुझा मी जातोय अंगावली मागा इकडे मागोबा मीच आहे ना काय झालं काय तुला त्या पोरी आहेत ठीक आहे तुझ्या वाडे लेकरू आहेत काय ए कपिला हे आपला म्हणलं याला फीस बी देतो बघ कामाला लागेल तुला तुझ्या सांगायची आईला आहे नाही त्याला फीस बी द्यायचं आपण बघूया मी काय केलं माझं काय चुकलं तेवढं सांग तू त्यांना जरा प्रेमाने विचार एवढं तुझं चुकलं असं डोळ्या म्हणतो प्रेमाने विचारायचं तर कसं माहिती का प्रेमान झालं काय सांगणार तुझा मॅ ती माझा नायका करून टाकील काय काय कशी मला नायका करून टाकायला बोलावलं तू नको पेंद्या मला नायका करून टाकायला बोलावलं तुला नायका हा बोलतो काय बोबड्या कशाला तिची गळ काढतोस रे ऐकून तुझ्या तोंडावर वाचा येत नाही तुझ्या कामगिरी होत नाही म्हणून मला बोलावलं ऐकते अजून परत परत विचारायला म्हणजे काय विचारायचं काय हे विचारू नको पेंद्या तू त्याच्यावर भाव भांडू नको माझ्या मला इतर वेळी तोंड करून द्यायला केव्हा विचारायचं म्हणजे काय विचारायचं मला त्यांना जरा विचार बघ तुम्ही आलेले कुठले जायचे कुठे एवढं विचारायचं तू गुरांचा काय केला हू करी एवढं विचारायचं ऐकलं एवढं जातोय हा तुझा मॅ आम्ही आहे बाबड्या नसलं तरी मी आहे हात चोरून दिले अंगावली नाही येणार बाई म्हणतात मी आता जवळ जायचं जवळ जाऊ पण नको जवळ नो तुम्ही आईला तुटून आणि जाणार तुझं ती बघ भीती वाटली काय चाल बघ ना चाल बघ कावल्या म्हणी कावला कशाची पुढे चालतं काय रे बोंबलतो सकाळ सकाळ मावते तुम्ही आईला कुठून जाणार तुझं अरे आम्ही आलेल्या गोकुळातून हा आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरे आग लागली तुझ्या तोंडाला नाही की मला बुद्धी लावली मला बुद्धी लावली आमचा पेंद्या असं काय करणार नाही मावती बिघाली गेले मेल्या पेंद्या मथुरेला म्हटलं मी मथुरेला काय रे तू पण ऐकलं नाही तुझे कान गेले मथुरेला बोलली मथुरेला बोलली ती तुला बोलली
ही मतलब मुकलीला बोलली का घाबरले नाही. परत थोडा घाम कुठलाय मला परत आलो ना मला म्हणणं मग मी काय घातलं काहीतरी करणार नाही मग मी बघितलं दम्या हा. मग तुला तर रस्ता पण लती बंद शाप पण काय तो पण लावलेला वाजत मी तुमचा रुपाला लती बंद आहे तिला सांगून टाक. मावते मग तुला तर रस्ता लती बंद आहे आम्ही या रस्त्याने जाऊ. या रस्त्याला हा गुलगुलनाला ढुक्कल उभा आहे इकडून जाऊ. या रस्त्याला हा मानका भर उभा आहे आम्ही तिसऱ्या रस्त्याने जाऊ. तिथला रस्ता नाही तिथला रस्ता का तुझ्या भागणार घालणार नाही ए मेल्या पेंड्या, आम्हाला अडवलं तुम्ही हात तरी कोण? तुझा मी आपण फोन दे अरे आपण कृष्णदेवाच्या संगतीच्या सवंगडी. थांब हे मावते काय रे? आम्ही किसन देवाच्या संगतीचे सवंग गेली अरे ए पोरीनो, ते पैसे आहेत ते बघा सोंगडी आणि सोंगडी. तुमच्याकडे काही कायदा वगैरे? काय हवंय तुला? काय काटा गेलाय काय काय कांदा हवाय कांदा अरे ए, कायदा म्हटलं की कायदा. कायदा? तुमची ओळख. मी म्हटलं कांदा हवाय का काय काय दिला कांदा? हो अंदाज? कांदा नाही दिला मग काय खोलीत काय होता? लेंगा खोलीत होता काय शाला? अरे मला वाटलं मला भीती झाली की काय तर कांदा नाही तर लेंगा या सोडला काय कोणी उपाशी नाही आले, चांगल्या काम केलं नाही. पण लेंगा सोडून नाका जवळ वाचून हात उठली ती. उठली नाही तुझ्या लेंग्याच्या वाजवर कायमची उठत. काय दिली बोलू नको दर 8 दिवसात मी माझा लेंगा धुतो दर 8 दिवसात. तुला काय तुमच्या घरात तुमच्या बायका आहेत माझा अजून व्हायचं होय? मग कायदा हवाय कायदा हवाय ना? तिला म्हणावं कायदा आम्ही सांगतो. सांगून टाकूया काय काय सांग सांग ना मग. राधे कायदा सांगितो तुला गे राधे कायदा सांगितो तुला हुकुम कृष्ण देवता आला गे हुकुम कृष्ण देवता आला आडवी तो तुला वाटेला वाटेला आडवी तो तुला वाटेला वाटेला मावते मावती फुले फुले माझं काय लागतं फक्त कागदात काय माहित? ऐकलात काय आमचा कायदा तू ऐकला तुझा कायदा? ए पेंड्या, हा काय सुंदरचं नाव घेणार आहे. काय म्हणतो बघ काय म्हणते माहित? माझं म्हणतो नाव घेणारे मावशीला आडात आले. तुला दुसरं काहीतरी देत घेतो नाव काय घेऊ हो, हे घेणार आहे. घे ना ग घेणार आहे. काय नाव. आता बोल पेंड्या तुला येत असेल तर एखादं चांगलं नाव घे बघू मावशीला. एवढी जवळ आली आहे तर नाव काय? काय घ्यायचं आता मावतीचं आपल्या म्हातारीचं नाव घेणार तर काय हाय घेणार आहे. असं नाही बघा, करतोय. कसं घेऊ कसं घेऊ एक सुंदरचं घे ना. सुंदर असं. सुंदरचं नाव घे. बघा मावती त्यांना पण घेतोय म्हणून आवडलं पाहिजे असं नाव घे. बघ मावती घेतोय हो. कुठला करतो मेव मांजर करतो भाव ए मेल्या पेंड्या, काय म्हणतो? काय ऐकताय तू म्हणतोस तेच मी ऐकते. तेच बोलतो अरे सरळ बोल. झालेला सांगतोय दुसरा कसा मेव करेल? माझा करतो ना हे बरं, बोल, बोल. माझा कुठला मेव करतो तुला कळायचंय काय काय बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. तुझ्याबरोबर तिच्याबरोबर घेऊन जातो. कुठला करतो मेव मांजर करतो भाव मावते ऐक कुठला करतो मेव मांजर करतो भाव आणि तू दिसताय किती माहितीये काय तो बिची पूल तो एलिगेन देट लुकिंग लाईक माहित नाही. त्यात काही मजा नाही. जर असं चांगलं खणखणीत असं नाव हे, घे. हे, पेंड्या. एवढं चांगलं नाव घेतलं पण मावशीला काय नाव मग तिला हवंय का नाव तिला मोहक वास येणार. वार्षिक वार्षिक नाव आहे. मोहक वार्षिक. मोहक गाव आहे तुला वाशी काय थांबतात काय तत्पती तत्पती चटपटीत. मग ऐकून घ्या ही वास विसरली नाही पाहिजे असं नाव घे. बघा मावते बरं नंतर मला काय बोलायचं नाही अरे घे तर. ऐक नीट ऐक
संध्याच्या पायरीवर चिंपा ठेवतो वाकून. ओके हाय वाशी का होईना वाशी संध्याच्या पायरीवर चिंपा ठेवतो वाकून आणि मावती तुझं नाव घेतो एक पायात टाकून. तुझ्या नाही तू तो अरे मेल्या पेंद्या काय काय बोल तरी काय नाव घेतोय मग कथा आवड तुला तुला वार्षिक नाव आमच्या पेंद्याने घेतलं वार्षिक नाव पावते काय आता मी तुझं घेतलंय काय तू माझं घ्यायचं काय रे अरे नाव बोल ना बोल बरं आहे का पटकन घेऊन टाक हा बर अरे घेऊन टाक बोल काय तर घे गहू साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. अरे मग घातू नको ऐकणार रे अरे घातला की फेस येणार ना गहू साबणाला जास्तीत जास्त येतो फेस. हा पेंद्या तुझ्या डोक्यावर एक पण केस आहे मागे भेंडी हे पोरीनो आपण थोडं जमले जाऊन बसूया. कसं का ना हो अरे तिला वाटला ते बोबड्या कसं का ना हो मावशीला वाटला लगडा ऐकलं मला लंगडा म्हणजे माझा तिसरा पाय बघितला नाहीस तू तिसरा पाय माझा बघितला नाही काय बघी मग अरे येडी होती मला असला ताट आहे तुला बघायचं नको 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 मला दाखवू तो नको अरे, तिसरा पाय मला किती नाही मग काय काय राव रे कामगिरी पुरी झाली का बघायला नको बघू तुझा म्या चांगल्या बसल्यात चांगल्या पत्करून बसल्यात बघ मग आणून काय बघा त्यांची तोंडा जरा व्यवस्थित बघ हॅलो आलेलं पारितोषिक संचित बेंडल छोट्या गवळींसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. सिद्धी बेंडल छोट्या गवळींसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. चंद्रकांत सोनू बेंडल सकाराम गुणाजी बेंडल आद्या महेश फेपडे यांच्याकडून खास छोट्या गवळींसाठी 301 रुपयांचं पारितोषिक आलंय. कैलासवासी लक्ष्मी नारायण शिगण यांचे स्मरणार्थ संदीप नारायण शिगण यांच्याकडून खास माझ्या सर्वोत्कृष्ट सादरीकरणासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. दुर्वा संतोष बेंडल यांच्याकडून गवळणींच्या सादरीकरणासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. चंद्रकांत भागोजी बेंडल 101 रुपयांचं पारितोषिक. सुरेश गोपाळ बेंडल यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ या बक्षीसचा त्यांचे मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. माझ्या काय ओळखीचे असतील काय तो काय ह्या गोकुळचे सगळ्या आपल्या गोकुळातल्या आहेत त्या ह्याची वाता गेली तुझी पण वाता गेली त्यांच्या माझं ऐकणारच काय तुला आपला त्याच्याकडे ऐकून घ्यायला तू काय बोलला तू काय बोललास काय तुझी गाडी चालू तुझ्या तोंडात वाता दिली बाहेर आली काय ऐकायला मग आता ती लहानपणापासून देत गोकुळच्या भागात सांगितले फटकन सांगले का लाईनीत बसून टाकले असत्या थकल्या माझ्या ओळखीच्या थकले तुला दाखवतो थांब तुझा म्या मला ह्या धोनी धक्का लागतो धोनी हे तुझ्या ओळखीचं कसं काय म्हणजे लोक सकाळ माझ्या अंतुनात येणार अंतुनात कशाला उतवायला अरे मला उतवायला मग तू उठत नाही मग ही येतो उतवायला तर मी उतू कशाला धुतली बघतो तुझ्या ही पण माझ्या चांगली ओळखीची आहे कशी काय रे कशी काय म्हणजे ही थकाल माझ्याकडे येणार आणि आम्ही दोघं जाणार फुलं तोलायला तुला फुलं काय करायचे मला नाही तिला फुलं लागतात कुठली फुलं तोडताव रे तिला फुलं लागतात कशाला म्हणजे काय बोच्या घालायला बोच्या आत घालायला फुलं घालणार कुठं मला नाही दाखवला तुझा मी फुल पण कसला हो गुलाबाचं फुल गुलाबाचा फुल मग रे का काय म्हणजे त्याला काटा असतं ना वाटत चांगलं फक्त मग तुला मी काय झालं काय हॅलो तुझा मी ही मावती उभे नागताय बघ की उभे बघताय बघ ती अरे बाप्पाला रे पेंद्याची बसलेली नाही
काय सांगतो काय तिला आता व्हायला सांगायला हवं काय आता ती बघ. तुला मावते मी चांगल्या नव्हत्या मुकाच्या खाली बसून घे ए मेल्या पेंड्या मी एकदा खाली बसले ना की मला उठायला 6 महिने लागतात 6 महिने तिचा लागतात काना वेल्डिंग केल्या तर. तुला वेल्डिंग मोडून टाकीन मी खाली बसणार नाही तुला 9 महिने लागले म्हणून ते. मी मुलगा त्या म्हातारीचं आता तुझं काम नाही करा नाही पेंड्या. हॅलो जुना हात दात बाई एवढी आहे बघ. जुना हात मी म्हटलं आता तू उठणारच काय. अरे माझ्या जागा होता म्हणून झेपवला हा बाबड्याकडे शाप तिथं गेला असता. तुझा मी आपल्या आता कामगिरी जायली आहे कामगिरी. देव बाप्पाला जाऊन सांगायचं काय सांगतील कामगिरी. एकट्यान कामगिरी केला सांगायची काय सांगायचं पेंड्या आठवण होती हो बरोबर. नाही कामगिरी मी एकटे सगळ्या होती म्हणजे पळत बाबड्या, हा काय ऐकणार नाही. माझी भाऊ देव बाबा सांगतो पेंड्या तुमच्या पेंड्या कामगिरी एकट्याने केला. एकट्यान गेलंय तर आता आपण जाऊया. चला थांब गवळ्याच्या गपोरी नको जाऊ सग बाजारी उभा नंदाचा श्रीहारी राधे थांबणार उभा नंदाचा श्रीहारी राधे थांबणार थांब गवळ्याच्या गपोरी नको जाऊ सग बाजारी नको जाऊ सग बाजारी उभा नंदाचा श्रीहारी राधे थांबणार उभा श्रीहरी राधे थांबणार घरची गवळ राधा गवळ राधा करी देही धंदा करी देही धंदा वारी अगरचे घाट वगैरे वारी येईच्या माट वारी अगरचे घाट वगैरे वारी उभा नंदाचा श्रीहरी राधे थांबणार उभा नंदाचा श्रीहरी राधे थांबणार काय चमत्कार तू तर मला सांगत तुझी कामगिरी झालेली दिसत नाही बळ नको मोडून मंदिराच्या बाजूला जातात आपणच काहीतरी केलं पाहिजे गवळणींनो तुम्ही सभांकडे हुकूम मोडून पुढे जातात पण कृष्णाला आशिंतात त्याशिवाय तुम्हाला पुढे जाते नाही अरे श्रीहरी आम्ही गरीब गोळ्याच्या नारी दही दूध विकल्याशिवाय आमचा संसार कसं चालणार हे दया ना आम्हाला जाऊ द्या आमची वाट सोडा. थांबा गवळणींनो आपल्या कुंकुळात तयार होणारे अमृत रूपी देही दूध तुम्ही ते कंसाच्या रात्री वळत देऊ देता तो तो उत्पादन झालाय याची नाव उलटीकडे असती मला नंतर करावेच लागेल श्रीहरी तुम्ही जर खरोखर श्रीहरी असाल तर तुमच्या अवताराने आम्हाला पटवून सांगा. ऐक तर मग यशोदेचा मी हरी घोडा गोकुळ करी वाढलो नंदाच्या घरी वाढलो नंदाच्या घरी वाढलो नंदाच्या घरी
थांब राधे, तू ना सातव्या उत्तरी दिलेले वचन